चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत येथे नगर परिषदेच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि एक झुंजार आमदार, एक उत्कृष्ट असे वक्ता असणारे आमदार, ज्यांच्या नावातही गोपी आहेच आहे, त्यामुळे गोपीचंदजी पडळकर एक विशेष आपुलकी तुमच्याविषयी आम्हाला वाटते. मंचावर उपस्थित ज्यांच्या प्रचाराला आम्ही आलेलो आहोत, प्रचाराला येण्याच्या संदर्भामध्ये भाषणात त्यांनी पूर्ण जुनं नातं सांगितलं. मुंडे साहेबांनीच त्यांचं लग्न जुळवल्याचंही त्यांनी सांगितलं आणि त्यांना मुंडे साहेब जावाई म्हणायचे, तर मी पण त्यांना आता जावाईच म्हणावं लागेल. साहेबांचे जावाई म्हणजे आमचेच जावाई. आणि म्हणून आमचे डॉक्टर रवींद्रजी अळळी यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसमवेत उभे सर्व नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचे उभे असलेले सर्व उमेदवार, आमच्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ म्हणावं लागतं, ज्येष्ठ ते दिसत नाहीत, मी लहानपणापासून पाहते तशा दिसतात, माझा आता म्हातारे झाले तरी त्या तशाच दिसतात. आमच्या नीताताई, अगदी मी लहानपणापासून त्यांना, त्यांच्या तरुणपणापासून, त्या अजूनही तरुणच आहेत, त्या काम करताना पाहिलेलं आहे. पक्षासाठी अत्यंत निस्सीम काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यामुळेच आज पक्ष उभा आहे. मंचावर उपस्थित शुभांगी बन्नेवारजी, मला वाटतं मागच्या आपण वगैरे अध्यक्ष पदाच्या आपण उमेदवार होतात आणि विजयी पण झालेला होतात, पण आपण आता आमच्या बरोबर आलेला आहात, कारण आपल्या लक्षात आलंय की नुसतं नगराध्यक्ष होऊन भागत नाही, तर भाजपचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय विकास होणार नाही. मंचावर उपस्थित संजय कुमारजी तेली, सरदार पाटील, अशोक बन्नेवार, DS कोटी, आप्पासाहेब नामत, सुभाष खांडेकर, वैभव ताड, युवा नेते मोरे, उपस्थित सर्व इथे वडीलधारी मंडळी आहेत, कारण दिसायले टोपीवाले, पांढऱ्या मिशा दाढी झालेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, त्यांचा आशीर्वाद आहे. युवा बांधव खचाखच सभावरली आहे, उजव्या डाव्या बाजूला सगळीकडे लोकच लोक आहेत, मागे पण लोक आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला सत्तेत बसवणाऱ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींनो, मला ना कार्यक्रम आणि सभांची खूप सवय. मी वयाच्या 24व्या वर्षापासून माझ्या वडिलांच्या हाताखाली काम करते आणि युवा मोर्चाची अध्यक्षही राहिले भाजपची, तर कार्यक्रमाची मला सवय. पण बऱ्याच वेळा असं होतं की 10,000 माणसं असतात आणि मी एकटीच असते त्याच्यामध्ये कार्यक्रमाला भाषण करायला. पण मी गेल्या काही वर्षांमध्ये बघते महिलांची प्रचंड संख्या ही लोकांना दिसत आहे, कारण मगाशीच डॉक्टर रवींद्रजींनी सांगितल्याप्रमाणे महिलांना राजकारण करण्याची इच्छा आणि त्यांना सुरक्षा वाटत आहे. याचं कारण देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदींनी आम्हाला रांगांमधून मुक्त केलं, रॉकेलच्या रांगामधून, राशनच्या रांगामधून, प्रत्येक रांगामधून मुक्त केलं. एक मला खूप खूप ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की जेव्हा 2014च्या आधी मी राजकारणामध्ये काम करत होते, फार मोठं प्रश्नचिन्ह माझ्यावर समोर असायचं, कारण जेव्हाही मी गावात जायचे माझ्या माता बहिणींना, गावातल्या लोकांना शौचालयासाठी सुद्धा रांग लावून रस्त्याच्या कडेला बसलेले असायचे. किती वाईट वाटत असेल, किती कुचंबना होत असेल. रात्रीचं गाडी आली की त्यांची चेहरा फिरवायची वेळ यायची आणि आज त्या महिलेची कुचंबना ओळखणारा संवेदनशील प्रधानमंत्री आपल्याला लाभल्यामुळे 10 वर्षामध्ये 100% शौचालय आपण जेवढे ठरवले तेवढे बांधून झालेले आहेत आणि आज माझ्या माता माऊलीची कुचंबनेतून मुक्ती झालेली आहे. स्वच्छता अभियान राबवलं गेलेलं आहे. एका गरीबाच्या घरी जन्म घेतलेला माणूस दुसऱ्या गरीबाचं दुःख समजू शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गरीबाच्या घरी जन्म घेतला. आई चुली समोर बसून स्वयंपाक करायची, खूप खोकायची,
लहानपणीचं ते चित्र डोळ्यासमोर त्यांनी ठेवलं आणि प्रधानमंत्री झाल्यावर तुम्हाला चुलीसमोरून उठवून गॅसच्या शेगडीसमोर नेण्याचं काम जर कोणी केलंय तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. या महिलांचं अकाउंटच नाही, महिलांचं 50% देशामध्ये ही लोकसंख्या असताना अकाउंटमध्ये महिलाच नाहीत. जनधन ही योजना केल्यामुळे आज आमच्या सगळ्या महिलांचे अकाउंट आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारे लाभ दुसरं कोणी हडपून घेऊ शकत नाही. डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये आधार लिंक, आधार कार्डची संकल्पना काढली आणि आज हे सगळं त्यांनी केलं कारण गरिबांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये पीडा आहे. आमचे अत्यंत कष्टाळू कर्तृत्वान मुख्यमंत्री देखील त्यांचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत. या राज्यामधली गरिबी हटवण्यासाठी अनेक योजना केल्या. मुद्रा योजनेसारखी योजना केली, तरुण रोजगारांना भत्ता देण्याचं काम केलं, स्वयंरोजगाराला त्यांनी चालना दिली आणि या मायमाऊलीची स्वतःला सुरक्षा असावी आर्थिक म्हणून लाडकी बहीण सारखी अत्यंत प्रभावी योजना केली. आहेत की नाही तुम्ही लाडक्या बहिणी? आहेत की नाही? सांगा बरं कोण कोण आहे लाडकी बहीण? हात वर करा बरं. हा, असं लाडकी बहीण जोरात सांगायचं. घरामध्ये कोणी आवाज करायला आणि दाबायला तर मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे आवाज करायचं नाही, जोरात सांगायचं. अरे या माऊलीची कुचंबना कोणी ओळखली हो आतापर्यंत? सांगा मला, कोणी ओळखली? 4 पैसे खिशात नसतात, किती श्रीमंताच्या घरची असू दे सून, माहेरचं कोणी आलं तर तिचा जीव तुटतो. आपला भाऊ आलाय, आपण वाटीभर शिरा तरी करावा, पण आता काय करावं? रवा हात कुलपात, तूप कुलपात करल काय ती? आज तिच्या खिशात पैसे आहेत, ती पावशेर रवा आणल, ती थोडं तूप आणेल आणि आपल्या घरात माहेरून आलेल्या माणसाला गोड करून आपली सुद्धा शान दाखवाल. आपल्या वडिलांना बरं नाहीये, आपल्याला माहेरी जायचंय पण खिशामध्ये पैसे नाही, आपण कसं विचारावं? आपल्याला परत माहेरी जायचंय, आपल्या घरात कुणाला तरी बरं नाहीये. एसटीच्या तिकिटाची पण सोय झालेली आहे का नाही? आहे का प्रॉब्लेम? नाही. पुन्हा खिशामध्ये 4 पैसे आहेत, आपण आपल्या भाच्याला वगैरे मुरकुलाचं पाकिट, ग्लुकोजचं बिस्किट घेऊन माहेरी जाऊ शकतो. अरे ही महिला, हिची बचत ही कधी स्वतःसाठी नाहीये. मला सांगा, या लाडक्या बहिणीचा पगार तुमच्या अकाउंटमध्ये आला, तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, मला शपथेवर मी आज सांगू शकते एकीने सुद्धा स्वतःसाठी नवीन पातळ घेतलं नाही. घेतलं का? खरं सांग, शपथ खाऊन सांग. काय एखादं गंठन केलं स्वतःसाठी? काही केलं का? लिपस्टिक फिपस्टिक काही घेतलं नाही. हे पैसे जपून ठेवले. आपल्याला जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल आणि मुलाला क्लास लावायला बापांनी पैसे दिले पण मुलगी रडायली, मला दादापेक्षा जास्त मार्क असून मला का क्लास नाही लावला गाई? बरोबर आहे की नाही? तेव्हा ही हळूच आमची कमाई येते आणि तिच्या हातात जा बाई तुझा क्लास लाव. जर आपल्या घरामध्ये म्हातारा आपला सासरा आजारी असेल, नवऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असेल की आता औषध आणायचे कुठून, तर ही माऊली आपल्या देवघरामध्ये खाली, देवाच्या खाली, कपड्याखाली लपवलेले, बरोबर तुम्ही लपवतात, हसू येईल तुम्हाला. कुठं कुठं पैसे लपवतात मला सगळं माहिती आहे, कारण मी पण लपवत असते. माझा मुलगा तर, मी जर आता 4 दिवसात गेले तर माझ्या कपाटात पैसे कुठे मला लपून ठेवावं लागतं. मम्मी पैसे कुठे ठेवले? अरे तुम्ही पण लपवता. नवऱ्याने मागितले नाही म्हणता येत नाही, मुलांनी मागितले नाही म्हणता येत नाही, डाळीच्या डब्यात ठेवता, साडीच्या घडीत ठेवता, देवघराच्या खाली ठेवता, बरोबर आहे. आणि ही कमाई तेव्हा बाहेर येत असते. आपल्या नवऱ्यानी काटकसर करून सदरा शिवला नाही, चपलीला छिद्र पडलेत, तेव्हा एखाद दिवशी बाजारात जाऊन त्याच्यासाठी एक नवीन सदरा आणि चप्पल घेऊन येणारी माऊली स्वतःसाठी काहीही करत नाही या पैशातून. पण या पैशातून तिला काय मिळालंय? तर तिला स्वाभिमान मिळालाय आणि तिला स्वतःचा आर्थिक कणा मजबूत आहे. मी सुद्धा अत्यंत घरातल्या फर्निचर सारखी वस्तू नसून मला सुद्धा जीव आहे, मला सुद्धा स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान देण्याचं काम आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आज बचत गटाची चळवळ फार मोठ्या प्रमाणात, गोपीचंदजी मला सांगा वाटतं,
मी ग्रामीण विकास मंत्री होते, रोजगार हमी मंत्री होते, जलसंधारण मंत्री होते, महिला बाल कल्याण मंत्री होते. इतकं काम मला या महिलांसाठी आणि ग्रामीण भागाच्या लोकांसाठी करता आलं. या जिल्ह्यामध्ये सुद्धा जलयुक्त शिवारची फार मोठे आपण कामं केलेली आहेत. मागासलेल्या आणि पूर्णपणे दुष्काळी भागामध्ये मोठं काम केलंय. आता इथे मान खटावच्या भागामध्ये इतका दुष्काळ, आम्ही तिथे बंधारे केले, साखळी बंधारे केले. एक तरुण मुलगा माझ्याकडे डाळिंबाचा एक डब्बा घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं, ताई हे डाळिंब तुमच्यासाठी. मी कशाबद्दल? तो म्हणला, ताई तुम्ही आमच्यासाठी साखळी बंधारे केले, आमची जमीन निव्वळ बेरड होती, त्याच्यावर काही येत नव्हतं, पण त्याच्यावरून मी ड्रिप लावलं आणि डाळिंबाची शेती केली. आता माझे डाळिंब मुंबईच्या बाजारात येतात, ही तुमची देण आहे. अहो काय पाहिजे आपल्या शेतकऱ्याला? जेव्हा तो घाम गाळणारा शेतकरी आपल्याला डोळ्यातून आशीर्वाद देतो, ह्याच्यापेक्षा मोठी कुठलीही संपत्ती नाही. ही माय माऊली जेव्हा आम्हाला आशीर्वाद देते, ह्याच्यापेक्षा मोठी कुठलीही संपत्ती नाही. आज तुम्ही सांगितलं या भागाचा विकासाचा पूर्ण ब्लूप्रिंट गोपीचंद पडळकरांनी तयार केलेली आहे का? आतापर्यंत इतिहासात कोणत्या आमदारांनी एवढी काळजी केली? कधी विचार केला का की या भागाचा मला 5 वर्षामध्ये संपूर्ण चेहरा मोहरा बदलायचा आहे? ते गोपीचंद पडळकरांनी केलंय. मी त्यांच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहेत. आम्ही हा पूर्ण ब्लूप्रिंट प्रत्यक्षात उतरवू, कारण आमचं कामच असे. हा सूर्य आणि हा जयद्रथ. आमच्या विरोधी पक्षातले आमचे आता मित्र असतात काही, त्यांनी मला सांगितलं, तुम्ही मला भाजपवाले फारच वेडेत. म्हणलं का रे बाबा? म्हणजे तुम्ही आत्ता सांगता विकास करायचा आणि लगेच करता आणि उद्घाटन करून मोकळं होता, लोक विसरून जातात म्हणे पुढच्या निवडणुकीपर्यंत. आम्ही म्हणायचो विकास करू, त्याच्यात करू 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 करत आम्ही 3 टर्म निवडून यायचो. मग म्हणायचो बरं ठीक आहे, आम्ही तुम्हाला शब्द देतो. 1 लाखाच्या फंड मिळाल्याबद्दल गावामध्ये जल्लोष व्हायचा. फंड मिळाल्यानंतर त्याचं वर्क ऑर्डर निघाल्यावर जल्लोष व्हायचा. त्याचे 10-12 उद्घाटन व्हायचे आणि मग आम्ही कुठं लोकार्पण करायचो. आणि तुम्ही शब्द दिला की लोकार्पण करता. म्हणजे आमचा असाच आहे विकास, हा सूर्य आणि हा जयद्रथ. आम्ही सांगितलं लोकांना की आम्ही तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाने जोडू. आम्ही जोडलं. आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेने जोडलं. आम्ही जलयुक्त शिवार केलं. आम्ही बचत गटाची चळवळ राबवली. आम्ही लाडकी बहीण केली. आम्ही शेतकरी सन्मान योजना दिली. आम्ही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट मदत करायचा निर्णय वेळोवेळी घेतला आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी केली. गरिबाचंही कल्याण केलं. उद्योगधंदे पण आणले आणि मोठा औद्योगिकीकरण राजकारणामध्ये या राज्यामध्ये करून हे नंबर 1चं राज्य करण्यासाठी आपण कष्ट करत आहोत. रोजगार लोकांना मिळावा ह्याच्यासाठी कष्ट करत आहोत. आणि हे सर्व आम्हाला शक्य झालंय ते आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्लूप्रिंटमुळे. त्यांच्या ब्लूप्रिंटमध्ये गरिबांना स्थान पहिल्यांदा आहे. दारिद्र्य निर्मूलनाचा, गरीब कल्याणाचा कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. आणि इथे कुठल्याही जाती धर्माला भेद नाही. माझ्या मुस्लिम बहिणी इथे बसलेल्या आहेत. माझ्या सर्व जाती धर्माच्या बहिणी इथे बसलेल्या आहेत. लाडकी बहीण करताना थोडीच कुठल्या धर्माची आणि जातीची अट आहे, फक्त गरीब बहिणीची अट आहे. आता मला विचारेल हळूच हे वाढणार आहे का हो ताई? म्हणलं नक्की वाढेल ना. न वाढायला काय झालं? आता जे कधीच नाही मिळणार ते मिळाले तर ते काय ते कमी करणार आहेत का? ते वाढेल. पण आता तर ते तपास चाललाय. काही लोकांनी बोगस फॉर्म भरलेत, काही तर भावानीच बहीण म्हणून फॉर्म भरलेत. आहेत ना असे महाभाग आपल्याकडे. काही पुरुषांनी भरलेत लाडकी बहीणचे फॉर्म. ते सगळं छाटणी चालू आहे. नक्कीच ह्याच्यामध्ये वेळोवेळी तुम्हाला सन्मानजनकच वाढ मिळत राहील आणि दिलेलं वचन पाळण्याची आमची परंपरा देखील कायम राहील. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला, आता खरं तर उद्याच आहे, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, 10 वाजेपर्यंत प्रचारच आहे आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी मतदान आहे. डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर असल्यामुळे सकाळी उठून स्वच्छ आंघोळ करा. तुमचं काय म्हणणं आहे? एरवी स्वच्छ आंघोळ करत नाहीत का? रोजच स्वच्छ आंघोळ करतात ते. त्यांचं म्हणणे स्वच्छ मनाने या. स्वच्छ मनाने आल्यावर डोळे बंद करा बरं, आंघोळ करा, देवाला हात जोडा. देवात एक मूर्ती असेल ना महालक्ष्मीची, कशावर बसली आहे? कशावर बसली? आता महालक्ष्मीला कळायचं की कुठं बसायचं, बरोबर आहे? महालक्ष्मी कमळावर बसली आहे की नाही? मग कमळावरच बसून लक्ष्मी आपल्या घरात येईल का नाही? मग आपण काय करायचंय? काय करायचंय? कोणतं बटन दाबायचं? कोणतं बटन दाबायचं? कोणतं बटन दाबायचं? झालं. मग आता तुम्ही निवडून आले ना. आता पुन्हा मला विसरू नका. त्यांनी मला एक मागणी केलेली आहे गोपीचंद पडळकरांनी. आता कसं आहे, गरिबी पाहिलेली आहे, गरिबांसाठी काम केलेलं आहे. मग त्यांनी मला पशुसंवर्धन मधले मागण्या केल्या.
आणि त्याच्यानंतर त्यांनी मला इथल्या गंधर्व नदीच्या पुनर्जीवनाची सुद्धा मागणी केली. फार मोठं काम. आताच देवेंद्रजी फडणवीस आमच्या बीडच्या सभेला आले होते आणि त्यांनी सांगितलं की पंकजाताईंच्या खात्यातून फार मोठं काम नदी पुनर्जीवनाचं होणार आहे. जसा मोदीजींना नमामि गंगे प्रकल्प केला तसा या राज्यामधल्या नद्यांचं पुनर्जीवनाचं काम आम्ही करणार आहोत आणि फार फार लोकांचं पुण्य त्याच्यातून मिळेल. कारण जे पाणी आपले आहे ते जीवन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मला तर जीवनामध्ये कमाल वाटते. जलसंधारणाचं जलयुक्त शिवार मी केलं तेव्हाही मला पाण्यासाठी काम करता आलं. मला नेहमी माझ्या जीवनामधला संकल्प होता नीर आणि नारी. नीर म्हणजे काय काय आणि नारी म्हणजे काय तुम्ही सांगा. देवी आहे, शक्ती आहे. नीर आणि नारीवर ज्यांनी काम केलं त्याला जनता कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. आणि म्हणून त्या गंधर्व नदीचं पुनर्जीवन करण्याचा शब्द मी तुम्हाला देते. हा असा तसा शब्द नाही. गोपीनाथ मुंडेची लेख तुम्हाला शब्द देत आहे आणि तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा शब्द तुम्हाला महाविद्यालय पाहिजे. आता हे महाविद्यालयामध्ये आम्ही खूप आग्रह केला पण हे अधिकार हे युनिव्हर्सिटीला आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं एका विभागात एकच महाविद्यालय द्यायचा निर्णय केला. पण तुमच्या मागणीचा सन्मान करून या मागासलेल्या भागातून लोक शिकावे, मुलं शिकावे आणि या भागामध्ये प्रयोग व्हावे वेगवेगळे, जेणेकरून आपण आपल्या ज्या जाती आहेत, ज्या आपल्या भारतीय जाती आहेत, गाईच्या, बकरीच्या, कोंबडीच्या, त्यांचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये काम व्हावं यासाठी या महाविद्यालयाचा सुद्धा आग्रह मी धरेन आणि हे सुद्धा गोपीचंद पडळकरांची मागणी पूर्ण करण्यासाठी मी स्वतः त्यांच्या बरोबर आहे. आता काय पाहिजे आपल्याला? इस हात मत दो, इस हात विकास लो. मत हे विकासासाठी असतात. मोदीजींनी तुम्हाला सगळ्या रांगेतून उठवलंय म्हणूनच रांग एक वाढली आहे, ती म्हणजे मतदान केंद्रावरची रांग. या मतदान केंद्रावरची रांग वाढणं म्हणजेच नेतृत्वावर विश्वास असणं आहे आणि आपल्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीवर विश्वास असणं. त्या नेतृत्व म्हणजे तुमचे नेतृत्व गोपीचंदजी, आमचे डॉक्टर आणि आमचे नेतृत्व मुख्यमंत्री आणि आमचे नेतृत्व प्रधानमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून महालक्ष्मी ज्याच्यावर साक्षात विराजमान आहे त्या कमळ फुलासमोरचं बटन दाबा आणि आमच्या पूर्ण नगरपालिकेला आणि नगराध्यक्षांना मोठ्या मताने विजयी करा. अशीच मागणी मी आपल्याला करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.